नमस्कार शेतकरी मित्रांनो, बंधूंनो. आज 3 ऑगस्ट 2026. मित्रांनो, ऑगस्टचे पहिले 15 दिवस कसे असतील आणि पुढील 15 दिवस हवामान कसं असेल याबद्दल आपण अतिशय थोडक्यात माहिती सांगणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आपले मित्रपरिवार यामध्ये जोडा. मी राजभाऊ उगले, राहणार कोठाळा, तालुका अंबड, जिल्हा जालना, बळीवंश वेदर चॅनलमध्ये आपले हार्दिक हार्दिक स्वागत करत आहे. मित्रांनो, आज 3, 4 आणि 5 ऑगस्टपर्यंत राज्यात अंतर्गत महाराष्ट्रात विशेषतः त्यामध्ये मित्रांनो खाली सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड संपूर्णच मराठवाड्यातील जिल्ह्यामध्ये पावसाच्या ॲक्टिव्हिटीज असतील. अहिल्यानगरमध्ये पावसाच्या ॲक्टिव्हिटीज असतील. मित्रांनो, फार मोठा पाऊस सध्या नाही. हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा वेगवेगळ्या ठिकाणी होत राहील. कारण का तर सध्या देशाच्या दोन्ही बंगालच्या उपसागरामध्ये कुठेही लो प्रेशर सिस्टीम नाही. जी लो प्रेशर सिस्टीम सध्या कार्यरत आहे ती मित्रांनो उत्तर भारतीय मैदानी प्रदेशामध्ये कार्यरत आहे. त्यामुळे त्या भागात मान्सून जी ट्रफ लाईन असते ती उत्तरेकडे शिफ्ट झालेली आहे. त्यामुळे राज्यातील पाऊस काही हा उघडीपकडे जात आहे, परंतु कंप्लीट उघडीप नाही. अधूनमधून मित्रांनो 5 तारखेपर्यंत हलका ते मध्यम पाऊस राहील. त्यानंतर 8 ऑगस्टला राहील. याची नोंद घ्या. विशेषतः मित्रांनो या कालखंडात घाटावर केरळ ते पालघरपर्यंत संपूर्ण जो घाट आणि कोकण किनारपट्टी आहे या भागात पाऊस सक्रिय असेल. त्यामुळे मित्रांनो घाटावर कोकणात पावसाच्या जबरदस्त नोंदी होताना आपल्याला दिसतील. याचा परिणाम म्हणून मित्रांनो जे उतारावरील जे जलाशय आहेत यामध्ये नांदेड पैठणसारखे, जायकवाडी आहे, उजनी आहे, या जलाशयामध्ये पाणी जमा झालेले आहे. नवे उजनीमधून मित्रांनो डिस्चार्ज सुरू झालेला आहे. जायकवाडीमध्ये सुद्धा मित्रांनो लवकरच डिस्चार्ज सुरू होणार आहे. जायकवाडीची जर आवक पाहता जायकवाडीच्या धरणातून सुद्धा पाणी सोडण्यात येणार आहे. हा एक अंदाज लक्षात घ्या. परंतु अंतर्गत जो मराठवाडा आहे, महाराष्ट्र, यामध्ये जालना आहे, बीड आहे, धाराशिव आहे, हे सर्व जिल्हे मी जे तुम्हाला सांगितले या जिल्ह्यात सध्या हलका पाऊस हा 5 तारखेपर्यंत ॲक्टिव्ह असेल. त्यानंतर उघडीप असेल. आणि मित्रांनो खरा पाऊस, वादळी पाऊस ज्याला आपण म्हणतो, मोठ्या सिस्टीमचा पाऊस हा 15-16 ऑगस्ट नंतर राज्यात सक्रिय होत आहे. त्यामुळे हा अंदाज लक्षात घ्या. ऑगस्टचा जो उत्तरार्ध आहे, शेवटचा महिना जो आहे, तो निश्चित राज्यात एक सकारात्मक बदल घेऊन येत आहे. अंतर्गत महाराष्ट्रासाठी हा महत्त्वाचा अंदाज असणार आहे. कारण अद्याप मित्रांनो अंतर्गत महाराष्ट्रात कुठेही विहिरींना पाणी नाही, जलाशयामध्ये पाणी जमा झाले नाही. जेही पाणी सध्या जायकवाडीसारख्या जलाशयात जमा होत आहे हे घाटावरील पावसामुळे होत आहे. प्रत्यक्ष अंतर्गत महाराष्ट्रात पावसाची कमतरताच आहे. जेमतेम पाण्यावर पिकं उत्तम आहेत, परंतु भविष्यात पाणी टंचाईचा सामना या भागाला करावा लागू शकतो जर चांगले पाणी पडले नाही, चांगला पाऊस आला नाही. म्हणून ऑगस्ट महिना हा आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. मित्रांनो, हा एक अंदाज लक्षात घ्या. ऑगस्टमध्ये ऑगस्टचा जर आपण विचार केला तर 15 ऑगस्ट नंतरच राज्यात चांगल्या पावसाच्या ॲक्टिव्हिटीज वाढतील. एवढंच या निमित्ताने सांगतो. थांबतो. अधिक माहितीसाठी IMD सारख्या विश्वसनीय चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.